अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती कमनधनुनी चित्ती. बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादी क्षुद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावनी. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्मा. ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली. ऐसोऐसा नगरात शंकरराव प्रवेशात आनंदमय झाले चित्त समाधान वाटली. यात्रेची झाली धाटी कैसी होईल स्वामी भेटी. ही चिंता उपजली चित्ती मग उपाय योजिला. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकाळी तिच्या हस्ते होत असे. तियेची घेऊनी गांठी शंकरराव सांगती गोष्टी. करुणी द्याल स्वामी भेटी तरी उपकार होतील. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामीचरणी. तरी आपणा लागून द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभ पूर्ण आनंदली तियेचे मन. म्हणे मी इतके कार्य करीन 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी इतके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयांसी देईन सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती. बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थनीय स्वामीप्रती कार्य आपले करीन. मग एके दिवशी येती बसले होती आनंदवृत्ती. शंकरराव दर्शन घेती भावचित्ती विशेष. बाई स्वामींसी बोले वचन. हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्मी या लागून ब्रह्मसंबंध पिडिलो. तरी आता कृपा करुनी करावे व्याधीपासून ऐसे एकदा वरदानी समर्थेतून उठले. चालले गावाबाहेरी आले शिकनोराचे दर्ग्यावरी. शंकररावही बरोबरी त्या स्थळी पातले. यमन समशानभूमीत आली येती रस्तोरीत. एका नूतन खाचेत निजले छाटी टाकुनी. सेवकेचे शंकररावांसी म्हणती लीला करून येसी. चुकविले तुमच्या मनासी निश्चय मानसी धरावा. काही वेळ गेल्यावरी उठली समर्थांची स्वारी. शेखनोराचे दर्ग्यावरी येऊनी पुढे चालले. शंकररावे त्या दिवशी खानातीतल्या फकीरांसी आणि शेखनोराचे दर्ग्यासी एक अफनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित. बारीक वाटुनी निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाला स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणाची. स्वामी वचनी धरुनी भाव औषध घेती शंकरराव. तेयासी आला अनुभव 10 दिवस लोटले. प्रकृतीसी आराम पडला. राव गेले स्वनगराला. काही मास लोटतो तयाला ब्रह्मसंबंधी सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटासी. घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित झाले. ती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती. गावाबाहेर आहे मारुती. तेथे सुनिगची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. एशी एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामीचरणी कारभारी करीत ते. परी पुन्हा आज्ञा झाली मठ बांधावा त्याच स्थळी. भुजंगाधिक मंडळी दाखविली जागा त्यांनी. सर्वानुमती तेथीची मठ बांधिला चुनिगची. कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. अगाध स्वामीचरित्र त्याच लागेची पार. परी गंगोदक पवित्र अल्पसेवित दोष जात. श्रवणी धरावा आदर तेनी साधिती इहपरत्र. जे झाले स्वामी किंकर विष्णू शंकर वंदितिता. इति श्री स्वामीचरित्र सारम नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त 9मोऽध्याय ओढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभं भवती.